Good morning, all of you. In today's lecture, we will start our next question. What is integrated marketing communication? Explain its scope and tools. So first of all, we'll learn what is integrated marketing communication. That means IMC. So integrated marketing communication is a concept under which a company carefully integrated and coordinated its many communication channel to deliver a clear and consistent message. म्हणजे इथे इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशनच्या अंडर काय केलं जातं? फर्स्टली कंपनी क्रिएट अवेअरनेस अबाउट अ प्रोडक्ट. कंपनीला काय करायचं असतो? कंपनीच्या प्रोडक्ट बाबतीत कंझ्युमरच्या माइंड मध्ये एक अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी कंपनी काय करते? इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन चॅनल यूज करेल. So it many communication channel to deliver a clear and consistent message. आणि मेसेज हे काय केले जातात तर कन्सिस्टंटली कंझ्युमर पर्यंत प्रोव्हाइड केले जातात. It aim to ensure the consistency of the message and the complementary use of media. आणि वेगवेगळे मीडिया काय केले जातात ऍज पर डिपेंड्स ऑन आवर प्रोडक्ट. इथे मीडियाचे यूज केले जातात. So IMC is an integration of all the marketing tools, approaches and resources within a company which maximum impact on the consumer mind resulting in maximum profit at a minimum cost. आणि शेवटी इंटेन्शन काय असतं तर मिनिमम कॉस्ट मध्ये मॅक्झिमम प्रॉफिट मिळवणे आणि कंझ्युमरचं सॅटिस्फॅक्शन होणे यासाठी इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन चॅनल हे यूज केलं जातं. सो त्याची फर्स्ट ऑफ ऑल आपण काही फीचर्स दिलेले आहेत हे बघू. और स्कोप. ऍडव्हर्टायझिंग. ऍडव्हर्टायझिंग म्हणजे काय आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे किंवा जी सेल्स प्रमोशनची जी सब एलिमेंट आहेत हे सुद्धा आपण ऑलरेडी लर्न केलेले आहेत. हेच इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशनचा स्कोपच्या पॉइंट मध्ये असते. सो फर्स्ट आहे ऍडव्हर्टायझिंग. Advertising is the paid form of non-personal communication of goods, services and ideas. Advertising म्हणजे आपण काय म्हणतो तर advertising ही कशी आहे? पेड फॉर्म आहे. नॉन पर्सनल प्रमोशन और नॉन पर्सनल कम्युनिकेशन of goods, services and ideas. So the purpose of advertising is to provide information about product to the final consumer. आणि ऍडव्हर्टायझिंग ही कशासाठी केली जाते तर आपल्या गुड्सची किंवा आपल्या सर्व्हिसेसची किंवा आपल्या आयडियाची इन्फॉर्मेशन ही कंझ्युमर पर्यंत रीच होण्यासाठी ऍडव्हर्टायझिंग ही केली जाते. दॅट इज वाय हियर ऑर्गनायझेशन और मॅन्युफॅक्चरर और मार्केटर यूज व्हेरियस ऍडव्हर्टायझिंग मीडिया लाईक टेलिव्हिजन, रेडिओ, न्यूजपेपर, मॅगझिन एक्सेट्रा. आणि असे जे काही वेगवेगळे मीडियाज आहेत हे सुद्धा काय केले जातात हे यूज करून इन्फॉर्मेशन हे प्रोव्हाइड केली जाते. दिस इज कॉल्ड द ऍडव्हर्टायझिंग. सेकंड पॉइंट, सेल्स प्रमोशन. Sales promotion means it is the short-term incentive to encourage trial or purchase of a product or services. सेल्स प्रमोशनचं इंटेन्शन काय आहे? सेल्स प्रमोशन आपण डिटेल लर्न केलेलं आहे. सेल्स प्रमोशन म्हणजे काय म्हणतो आपण? टू प्रमोट अ सेल. सेल जास्तीत जास्त होण्यासाठी आपण काय करतो? हियर वी प्रोव्हाइड व्हेरियस फॅसिलिटी टू दी फायनल कंझ्युमर. मग त्या कोणत्या असतात बरं फॅसिलिटी? फॉर एक्झाम्पल गिफ्ट असेल, कुपन असेल, डिस्काउंट फॅसिलिटी असेल, आफ्टर सेल सर्व्हिस फॅसिलिटी असेल. ओके, पण ह्या कशा असणार आहेत तर शॉर्ट टर्म बेसिस वरती फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली असते. दिस इज कॉल्ड द सेल्स प्रमोशन. Then personal selling. Personal selling means face-to-face interaction with one or more buyer from the purpose of making presentation, answering question and taking order. आणि पर्सनल सेलिंगचं सुद्धा इंटेन्शन काय आहे तर सेल हा जास्त होतं. पण पर्सनल सेलिंग मध्ये आपण काय करतो? 1-to-1 इंटरॅक्शन. जे काही कंझ्युमर आहेत त्यांच्यापर्यंत आपण आपल्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ही रीच करतो. देन त्यांना मग काही डिमॉन्स्ट्रेशन दिले जातात प्रोडक्टचे. प्रोडक्टचा यूज सांगितला जातो जेणेकरून कंझ्युमरने आपली गुड्स ही परचेस करावी. देन पब्लिक रिलेशन. आता पब्लिक रिलेशन सुद्धा आपण डिटेल लर्न केलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय पब्लिक रिलेशन?
So, or the purpose of public relation? Public relation means build a good relationship with the public. Because public असेल किंवा स्टेक होल्डर असेल हे कसे आहेत, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑर्गनायझेशन. Because success and failure of the organization is depends on public or consumer or stakeholder group. That is why integrated marketing communication काय सांगतायत, तर पब्लिक रिलेशनला तुम्ही काय करा, इम्पॉर्टंट द्या. दॅट मीन्स बिल्ड अ गुड रिलेशनशिप विथ द पब्लिक. Then direct marketing. Direct marketing we was also learn. Direct marketing means it involves the use of mail, telephone, fax, email or internet to communicate directly with a solicit response or dialogue from specific customer or prospectus. डायरेक्ट मार्केटिंग मध्ये आपण काय करतो, तो डायरेक्टली कम्युनिकेट विथ दी कस्टमर सोबत आपण डायरेक्टली कम्युनिकेट करतो. मग यासाठी काही फॉर्म्स आपण लर्न केले. मग यामध्ये टेल मार्केटिंग असेल, टेलिफोन असेल, सोशल मीडिया असतील, मेल मार्केटिंग असेल, असे वेगवेगळे फॉर्म यूज करून आपण काय करतो, कंझ्युमर सोबत कम्युनिकेट करतो. Then event and experience. These are company sponsored activity and program designed to create brand related interaction with customer. मग इव्हेंट मॅनेजमेंट माहिती आहे तुम्हाला, तर इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये काय केलं जातं, एक पर्टिक्युलर इव्हेंट ऑर्गनाइज केला जातो. कशासाठी, टू इंटरॅक्ट विथ कस्टमर सोबत इंटरॅक्ट करण्यासाठी, किंवा आपल्या ब्रँडचं जे काही लॉन्चिंग आहे किंवा फॉर एक्झाम्पल त्याची ऍड किंवा त्याचं प्रमोशन, त्याची पब्लिसिटी करण्यासाठी हे इव्हेंट ऑर्गनाइज केले जातात. स्पॉन्सरशिप इम्प्रूव्ह द विजिबिलिटी ऑफ द कंपनी. Companies provide customer with an experience of using the product which end up leading to the higher brand recall than competitors. आणि ह्या इव्हेंट मधून काय केलं जातं, तर तुम्ही जर बघितले असतील, जे स्पॉन्सर असतात ते आपापल्या प्रोडक्टचे ऍड करतात, आपल्या आपल्या ब्रँडची ऍड केली जाते. तर हे तुम्ही इव्हेंट मार्केटिंग मध्ये किंवा इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये लर्न केलं. नेक्स्ट, social media marketing. The concept of social media marketing basically refers to the process of promoting businesses or website through social media channel. Company manage to get massive attention on such a channel and can interact with consumer as and when they are browsing the इंटरनेट. आणि ह्या सोशल मीडिया मार्केटिंग मधून काय केलं जातं, तर हिअर वी यूज व्हेरियस सोशल मीडिया टू कम्युनिकेट विथ द कस्टमर. आणि आपल्या प्रोडक्टचे इथे काय केली जाते, ऍड केली जाते, आपल्या वेबसाईट वरून असेल, काही सोशल मीडियाच्या चॅनल वरून असेल. सो दिस इज कॉल्ड द इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन टूल्स और स्कोप. नेक्स्ट क्वेश्चन अवर इम्पॉर्टन्स ऑफ इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन. मग इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन जे चॅनल आहे हे काय यूज करतो आपण, त्याचे काही इम्पॉर्टन्स दिलेले आहेत, ते काय आहेत बघा. फर्स्ट आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. IMC is a unified approach of communicating with the target audience. It blends various communication tools such as advertising, direct marketing, sales promotion, public relation, etc. to create messaging that is consistent across all channels. आणि इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन मध्ये आपण काय करतो, वेगवेगळे टूल्स यूज करतो किंवा वेगवेगळे मीडियाज यूज करतो. दॅट इज वाय दिस इज व्हेरी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन चॅनल. Then create awareness. The main objective of the IMC is to create awareness about the product through various communication tools. म्हणजे आपण इंट्रो मध्ये सुद्धा सांगितलं बघा, IMC चा मेन पर्पज काय आहे, तर आपल्या प्रोडक्ट बद्दल कंझ्युमरच्या माइंड मध्ये अवेअरनेस क्रिएट करणे. So the main objective of IMC is to create awareness about the product through various communication tools about the feature, benefit, use, price, promotional scheme, etc. आणि ह्यामधूनच आपण काय करतो, त्यांना आपल्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ही प्रोव्हाइड केली जाते.
Point number 3, creative consistency. Consistency is very important thing in IMC. IMC मध्ये जास्त कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टन्स दिलं असेल तर कन्सिस्टन्सी. म्हणजे तुम्ही काय करा, कन्सिस्टंटली तुमचा मेसेज हा कंझ्युमर पर्यंत रीच करा, म्हणजेच प्रोडक्टचा अवेअरनेस हा क्रिएट होऊ शकेल. So in an integrated campaign, the different communication tools carry consistent creative aspect by repeating the headline, slogan, USP, image, etc. In the each form of communication, the marketers is in position to deliver consistent message. Creative consistency help to reinforce the message on the target audience. आणि कन्सिस्टन्सी मुळे आपण काय करू शकतो, आपल्याला टार्गेट कंझ्युमर पर्यंत वी कॅन इझिली रीच. लेस कॉस्ट. IMC is an integrated approach of communication. IMC काय आहे, इंटिग्रेटेड अप्रोच हे लक्षात ठेवा. IMC is an integrated approach of communication. Consistency in message help an organization to save money. आणि कंटिन्युअसली आपण काय करतो, आपला मेसेज कंझ्युमर पर्यंत रीच करतो, त्यामुळे काय होणार आहे, म्हणजे आपण थोड्याशा गॅपिंग न कन्सिस्टन्सी न फॉलो करता जर मेसेज सेंड केले तर आपल्याला जास्त मनी स्पेंड करावा लागतो. पण कन्सिस्टन्सीमुळे काय होणार आहे, हिअर सेव्ह मनी. Organization can also reduce the agency fees by hiring a single firm that offer integrated communication services rather than separate specialist agency. आता काय सांगितले बघा इथे सेकंड पॉइंट मध्ये, organization can also reduce the agency fees by hiring a single firm that offer integrated communication services. इंटिग्रेटेड मध्ये तुम्ही काय करता, एकत्रित आपल्या प्रोडक्टची ही ऍड दिली जाते. आणि जर आपण सेपरेट स्पेशलाइज एजन्सी कडे ऍड दिली तर काय होणार आहे, तुमची फीस ही जास्त पे करावी लागणार आहे. इंटिग्रेटेड मध्ये काय म्हणतो आपण, एकत्रितरित्या आपल्या प्रोडक्टची, जरी म्हणजे फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरर आहेत ते वेगवेगळे काय करतायत, प्रोडक्ट हे प्रोड्यूस करतायत, तर ह्या प्रत्येक प्रोडक्टची ऍड ह्या इंटिग्रेटेड IMCच्या अंडर ऍट द सेम टाइम here we prefer one agency. सिंगल एजन्सी कडे आपण काय करू शकतो, ते देऊ शकतो, आणि म्हणून कॉस्ट ही लेस होते. Then better result. In the traditional approach of marketing communication, company and their agency plan separate campaign for advertising, press relation, direct marketing and sales promotion. Integrated campaign used to same communication tools to reinforce the message. These improve the marketing effectiveness and help to the generating better result. बेटर रिझल्ट म्हणजे आता जसं सांगितलं लास्ट पॉइंट मध्ये, की तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहात आणि तुमच्याकडे खूप सारे प्रोडक्ट तुम्ही प्रोड्यूस करता, मग यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळे चॅनेल न यूज करता IMC काय करत सांगते तुम्हाला, इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन काय सांगतात, ह्या एकत्रितरित्या तुम्ही काय करा, ऍडव्हर्टाईज करा एखाद्या प्रोडक्टची किंवा तुमचे जे काही प्रोडक्ट आहेत त्याची, किंवा त्याची पब्लिसिटी करा, सेल्स प्रमोशन करा, डायरेक्ट मार्केटिंग करा, पण इंटिग्रेटेड पॉइंट ऑफ व्ह्यू ने. So here we give better result. Brand positioning. Brand needs to be positioned properly. This enables them to stand out from competitors. IMC through its various tools such as the advertising, public relation, direct marketing, etc. helps the marketers in the positioning. The brand proper positioning helps in creating distinctive आयडेंटिटी. आणि नक्की काय होणार आहे, यामुळे एक डिस्टिंक्टिव्ह आयडेंटिटी क्रिएट होऊ शकते. पण तुम्ही ऍट द सेम टाइम काय करताय, तुमच्या सगळ्या प्रोडक्टची ऍड ही इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन मुळे केली जाऊ शकते. इन्क्रीजिंग रिकॉल. Consistency in message increase the recall of the brand. Brand recall refers to the ability of customer in remembering a certain brand after the exposure of promotional content. Brand recall helps in consumer retention, improves sale and thereby consumer base. आता सिंपल थिंग, तुम्ही एकाच वेळी तुमच्या सगळ्या प्रोडक्टची जर ऍड करत असाल तर कंझ्युमर तुमचाच ब्रँड यूज करत असेल. फॉर एक्झाम्पल आपण अमूलचं घेऊ शकतो, तर अमूल मध्ये बटर आहे, चीज आहे, आईस्क्रीम आहे, बरेच काही काही प्रोडक्ट आहेत अमूल मध्ये.
जर तुम्ही ऍट द सेम टाइम सगळ्या प्रोडक्टचे ऍड करत असाल अंडर इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन मध्ये, तर नक्कीच काय होणार आहे, कंझ्युमर अट्रॅक्ट ऍट द सेम टाइम टू अवर अनदर प्रोडक्ट. म्हणजे जर फक्त कंझ्युमर काय करत असेल, अमूलचं बटरच यूज करत असेल आणि तुम्ही इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन मेथड ही यूज केली, तर ते काय करतील, अमूलचं चीज पण यूज करतील, अमूलचे आईस्क्रीम पण किंवा अजून काही जे काही प्रोडक्ट आहेत अमूलचे ते सुद्धा यूज करू शकतो. सेम टाइम आपण ऍपलचं एक्झाम्पल घेऊ. ऍपल मध्ये बरेच आता काय आहेत, प्रोडक्ट आहेत. तर मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, लक्षात येतंय. तर तुम्ही एका तुमच्या ब्रँडची वेगवेगळ्या प्रोडक्ट थ्रू ऍड करताय, त्यामुळे कंझ्युमरचं अट्रॅक्शन, रिटेन्शन हे जास्त होईल. ऍट द रिझल्ट हिअर वी इन्क्रीज अवर सेल्स अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन. क्लिअर? गुड. मग नेक्स्ट क्वेश्चन, what is sales management? Explain its nature. सेल्स मॅनेजमेंट, आता इथे आपल्याला काय करायचं आहे, सेल्स मॅनेज करायचं आहे. सो सेल्स मॅनेजमेंट कॅन बी सी एज द सेगमेंट ऑफ द ऑर्गनायझेशनल मार्केटिंग मिक्स. It deals with the formation of the sales strategy, product mechanism and pricing, sales promotion activity, distribution function and planning, staffing, supervising, motivating and controlling of sales to attain the desired sales objective. आता लक्षात ठेवा, सेल्स मॅनेजमेंट ही कशासाठी केली जाणार आहे, तर सेल्सचे ऑब्जेक्टिव्ह हे अचीव करण्यासाठी. मग तुम्ही बऱ्याच ऍक्टिव्हिटी करता, डिस्ट्रीब्युशन असेल, प्लॅनिंग असेल, सुपरवायझिंग असेल, स्टाफिंग असेल, मोटिवेशन असेल, कंट्रोलिंग असेल, प्रमोशन असेल, व्हॉट एव्हर जे डिरेक्टली सेल्स वरती इम्पॅक्ट करतात, त्या सगळ्या गोष्टी काय केल्या जाणार आहेत, सेल्स मॅनेजमेंट मध्ये इन्क्लूड होतील. It was initially limited to the guiding, directing and controlling of the sales personnel, but today it has a significant role in the organizational success. म्हणजे आधी ट्रॅडिशनली जर विचार करायला लागलात त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, तर सेल्स मॅनेजमेंटला फारसे इम्पॉर्टन्ट दिलं जात नाही. पण आता मॉडर्न डेज मध्ये सेल्स मॅनेजमेंटला खूप इम्पॉर्टन्ट दिलं जातं, कारण माहित झालेलं आहे ऑर्गनायझेशनला की सेल्स मॅनेजर वरती किंवा सेल्स वरतीच ऑर्गनायझेशनचा सक्सेस डिपेंड आहे. मग ह्या सेल्स मॅनेजमेंट करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतील, मग प्लॅनिंग पासून तुमचं कंट्रोलिंग पर्यंत सगळ्या गोष्टीवरती स्पेसिफिक सेल्स पॉइंट ऑफ व्ह्यूने ऍक्टिव्हिटी ह्या केल्या जातात. सो काय आहेत बघा, नेचर, फीचर, कॅरेक्टरिस्टिक. So nature of sales management: goal oriented, continuous process, systematic approach, relationship selling, marketing management integration, different sale or job position, pervasive function. So now we learn detail one by one. Goal oriented. Similar to other management activities, sales management have also a specific purpose and intended for the achievement of specific goal or objective. That means maximization sale. आता गोल काय असणार आहे सांगा बरं सेल्स मॅनेजमेंटचं, मॅक्सिमायझेशन सेल्स, इन्क्रीज रेव्हेन्यू, जास्तीत जास्त सेल करणे. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सेल्स मॅनेजमेंट ही केली जाते. कंटिन्युअस प्रोसेस. The sales manager need to perform sales management function regularly and this process is never ending. सेल्स मॅनेजमेंट ही सुद्धा कशी असणार आहे, तर कंटिन्युअस प्रोसेस आहे. आज तुम्ही स्टडी केला सेल्स वरती कोणते फॅक्टर इम्पॅक्ट करतात आणि अजून 5 वर्ष त्याच फॅक्टर वरती तुम्ही सेल्स करत राहिला तर सेल्स मॅक्सिमम होईल का? नक्कीच नाही. आता जर एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर ट्रॅडिशनली पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगू आपण, ट्रॅडिशनल वे सेल्स मॅक्सिमम सेल्स इज डिपेंड्स ऑन, जर तुम्हाला जास्त सेल करायचं असेल तर काय करावं लागत होतं, डिस्काउंट दिला तर कंझ्युमर खुश, कंझ्युमर सॅटिस्फाय. लक्षात येत आहे, डिस्काउंट दिला सेल, ओके, ज्या आपण म्हणतो ना ज्या गोष्टी सेल झाल्या नाहीत त्या सेल म्हणून सेल केल्या जातात, दिस इज कॉल्ड द सेल, दिस इज पार्ट ऑफ जोक. पण एक लक्षात ठेवा, सेल्स म्हणजे काय, तर सेल्स, ओके सेल्स आहे असं आपण जरी बघितलं कुठेतरी, ओके इथे सेल चालू आहे, म्हणजेच काय, तर जे प्रोडक्ट आहेत हे कमी प्राइस मध्ये सेल केले जातात, दिस इज कॉल्ड द सेल. पण तो कोणता सेल असतो, ज्या गुड्स सेल झालेल्या नाहीत त्या परत सेल करण्यासाठी आपण जे इफोर्ट घेतो, दिस इज कॉल्ड द सेल. हे लक्षात ठेवा. तर कंटिन्युअस प्रोसेस का म्हटलेला आहे, कारण ट्रॅडिशनल वे कंझ्युमर satisfaction is depends on or maximum sales is depends on very few things.
तुम्ही सेल्स म्हणून एखादी ऍक्टिव्हिटी केली, ओके हा सेल चालू झालेला आहे असं जरी सांगितलं तरी तुमचे प्रोडक्ट सेल होत होते, किंवा काही डिस्काउंट प्रोव्हाइड केले तरी सेल होत होते. आता हे दोनच फॅक्टर जर तुम्ही मॉडर्नायझेशन मध्ये यूज केलात तर तुमचा सेल जास्त होईल का हो? नाही. तर सेल्स मॅनेजमेंटसाठी बरेच फॅक्टर इम्पॅक्ट करतात. मग यामध्ये तुम्ही काय करा, जास्तीत जास्त सेल होण्यासाठी डिस्काउंट तर दिलाच पाहिजे. त्याच्यानंतर मग काय केलं पाहिजे, काही इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड केले पाहिजे. त्याच्यानंतर काय करावं लागेल तुम्हाला, काही गिफ्ट फॅसिलिटी, काही कुपन फॅसिलिटी प्रोव्हाइड करावी लागतील, आफ्टर सेल सर्व्हिस फॅसिलिटी प्रोव्हाइड कराव्या लागतील, काही क्रेडिट फॅसिलिटी प्रोव्हाइड कराव्या लागतील. ओके, सो असे बरेच फॅक्टर आहेत की सेल्स वरती इम्पॅक्ट करतात, आणि याचा स्टडी करण्यासाठी सेल्स इज अ नेव्हर एंडिंग प्रोसेस. Then systematic approach. It is an organized way of handling the sales function of the company where every problem has a defined and proven solution. प्रत्येक प्रॉब्लेमच्या मागे काही सोल्युशन असणारच आहे किंवा सोल्युशन असतं, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, सेल्स मॅनेजमेंट ही सिस्टमॅटिक वेने फॉलो करणं, त्याचा सिस्टमॅटिक अप्रोच फॉलो करणं महत्वाचं आहे. Relationship selling. The salespeople make effort to build a strong consumer relationship to sell the product or services effectively. आणि सेल जास्तीत जास्त करण्यासाठी फक्त प्रोडक्ट वरती कॉन्सन्ट्रेट न करता ऍट द सेम टाइम हिअर वी कॉन्सन्ट्रेट बिल्ड अ गुड रिलेशनशिप विथ कस्टमर. आणि बऱ्याच वेळी कस्टमर सोबत एक गुड रिलेशनशिप, कॉर्डियल रिलेशनशिप बिल्डअप केल्यामुळे सुद्धा काय होणार आहे, मॅक्झिमम सेल हा होऊ शकतो. ओके, then marketing management integration. So marketing is a broader concept. Marketing management includes all the activity related to sales management. आणि काय करा, तुम्ही सेल्स सोबत मार्केटिंग मॅनेजमेंट कॉन्सेप्ट काय आहे किंवा त्याचं इंटिग्रेशन कुठेतरी तुम्ही सेल्स मॅनेजमेंट मध्ये यूज करा. म्हणजे ऑब्विसली काय होणार आहे, तुमचा सेल्स हा जास्तीत जास्त होऊ शकेल. देन different sale or job position. It is the combined effort of the whole sale team. Different sale or job position including salesperson, sales executive, sales head, sales manager and after sales service personnel. म्हणजे काय करायचं आता, इथे तुम्ही वेगवेगळ्या पोझिशनला इम्पॉर्टन्स द्या. सगळ्यांना इक्वली ट्रीट नका करू. सेल्स पर्सन असतील, सेल्स एक्झिक्युटिव्ह असतील, सेल्स हेड असतील, सेल्स मॅनेजर असतील, आफ्टर सेल्स सर्व्हिस पर्सनल असतील, यांना सुद्धा काय करा, त्यांच्या प्रत्येकासाठी वेगवेगळे इफोर्ट घ्या. म्हणजे सेल्स रिसर्च असेल त्याच्यासाठी वेगळे इफोर्ट घ्या. प्रत्येकाला जर तुम्ही इक्वली ट्रीट केलात, त्यांनी प्रत्येकाने इक्वली इफोर्ट घेतले तर काय होणार आहे, तितका सेल होईल असं नाही. जिथे जास्त इफोर्ट घेण्याची गरज आहे त्या पर्सननी जास्त इफोर्ट घ्यायला हवे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट मॅनेजरने जास्त इफोर्ट घ्यावे लागतील. सिंपल. परवेसिव्ह फंक्शन. It is a universally applicable concept which has been adopted and tested by every kind of business organization. Pervasive function तुम्हाला यूज करावं लागेल, कारण pervasive function काय म्हणतो, it is a universally application. This is applicable to whole. प्रत्येक ठिकाणी काय होणार आहे, हे फंक्शन अप्लाय होईल. सो pervasive function ला तुम्ही इम्पॉर्टंट. Is it clear question? So our next question, explain sales management scope. स्कोप काय आहे बघायचं, किंवा याला सेल्स मॅनेजमेंट कंपोनंट्स सुद्धा म्हटलं जातं, हे एक लक्षात ठेवा. सो सेल्स मॅनेजमेंट इज द फील्ड विच हॅज इमर्ज्ड फ्रॉम द मार्केटिंग मॅनेजमेंट. However, the latter is broader concept. सेल्स मॅनेजमेंट कशी आहे तर खूप ब्रॉडर कॉन्सेप्ट आहे. सेल्स मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी कराव्या लागतील हे आपण ह्या क्वेश्चन मध्ये लर्न करायचं आहे. म्हणजे मग सेल्स प्लॅनिंग असेल, सेल्स फोरकास्टिंग असेल, मॅनेजिंग डिस्ट्रीब्युशन चॅनल असेल, कंट्रोलिंग सेल्स फोर असेल, ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग, फिक्सिंग सेल्स कोटा, सेल्स प्रमोशन, डेव्हलपिंग सेल्स पर्सन ऑब्जेक्टिव्ह, ऑर्गनायझिंग अँड सपोर्ट सर्व्हिसेस, determining sales territory, training and development of sales people, sales budgeting, after sales service, determining structure and size of sale organization, hearing sales personnel.
ओके, असे बरेच फॅक्टर काय आहे सेल्स मॅनेजमेंट स्कोप मध्ये इन्क्लूड होत आहेत, हे आपण वन बाय वन बघणार आहोत. Sales planning and forecasting. The sales related activity need to be planned well in advance through anticipated of future sale perspective. पहिल्या गोष्टीमध्ये आपल्याला काय करावं लागेल, सेल्स प्लॅनिंग करावं लागेल, सेल फोरकास्टिंग करावं लागेल. ओके, द सेल्स रिलेटेड ऍक्टिव्हिटी नीड टू बी वेल प्लॅन. प्रॉपर जर प्लॅनिंग असेल तरच तुमचा मॅक्सिमम सेल हा होणार आहे. दॅट्स वाय हिअर वी प्रेफर फर्स्ट थिंग सेल्स प्लॅनिंग. देन सेकंड द सेल्स बजेटिंग. फक्त प्लॅनिंग केले, आपल्याकडे प्रॉपर फायनान्स असण्याची गरज आहे, म्हणून बजेटिंग हे महत्वाचं आहे. द सेल्स मॅनेजर नीड टू डिटरमाइन और एस्टिमेट द सेल्स बजेट, दॅट इज एक्सपेन्सेस विच विल बी इनकर्ड इन कॅरिंग आउट द सेल्स ऍक्टिव्हिटी. आणि सेल्स ऍक्टिव्हिटी साठी तुम्ही काय करा, प्रॉपर बजेटिंग करणं महत्वाचं आहे. एस्टिमेट सेल्स बजेट तुमच्याकडे असलं पाहिजे, किंवा एक टार्गेट जर असेल, वी कॅन अचीव स्पेसिफिक गोल्स. टार्गेट सेट करणं खूप महत्वाचं आहे, हे आपण सेल्स बजेटिंग मध्ये करतो. Determining structure and size of sales organization. The department of company which is solely responsible for all the sales related function is termed as the sales organization. Sales management provide for determining the size, composition and structure of sales organization. आणि तुम्ही स्ट्रक्चर तुमचं आधी डिटरमाइन असलं पाहिजे. The department of company which is solely responsible for the all sales related function, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं सेल्स डिपार्टमेंट हे सगळ्या गोष्टीसाठी काय असणार आहे, मॅटर करेल, म्हणून तुमचं स्ट्रक्चर हे प्रॉपर असणं महत्वाचं आहे. Then human resource planning. The sales management ensure a proper estimation of sales personnel requirement in the organization. मग सेल्स करण्यासाठी तुमच्याकडे ह्युमन रिसोर्सेस किती आहे, त्याचं सुद्धा प्लॅनिंग असणं महत्वाचं आहे, तरच तुमचा मॅक्सिमम सेल्स हा होऊ शकतो. हिअरिंग सेल्स पर्सोनल हायरिंग. It initiate a recruitment and selection of efficient and suitable candidate for various vacant sales position. आणि सेल्स पर्सनलला हायर करणं हे सुद्धा महत्वाचं आहे, रिक्रूट करणं महत्वाचं आहे. कारण आणि कोणते पर्सन ज्यांचं कम्युनिकेशन बेस्ड आहे, म्हणतो दे कॅन इझिली अट्रॅक्ट एनी टाइप्स ऑफ कस्टमर, अशाच पर्सनला तुम्ही काय करा, तर इथे रिक्रूट करा, अपॉइंट करा असं सांगितलं जातं. देन ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ सेल्स पीपल. आता प्रत्येक अपॉइंट केलेल्या पर्सन कडे सफिशियंट नॉलेज असेल असं नाही, म्हणून काय केलं जातं, नेक्स्ट पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ सेल्स पीपल. So it includes providing training and orientation to the selected candidate to develop their skill and knowledge to match those required for the job position. आणि ह्या सेल्स पर्सनना, सेल्समनना प्रॉपर ट्रेनिंग, ओरिएंटेशन फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते, कारण त्यांच्यामध्ये तेवढं स्किल अक्वायर होणं महत्वाचं आहे या पॉइंट ऑफ व्ह्यू. Developing salesperson objective. The sales manager set up achievable objective or goals for the sales people appointed under him or her. आता डेव्हलप सेल्स पर्सन ऑब्जेक्टिव्ह, त्यांना प्रत्येकाला आता बेसिकली तुम्ही जर बघितलं असेल मार्केटिंग काही जॉब, तर त्यांना एक टार्गेट दिलं जातं बघा, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह त्यांना सेट करून दिले जातात. त्यांना सांगितले ऑब्जेक्टिव्ह सेट नाहीये तर ते जास्त सेल करतील का? नक्कीच नाही. So the sales manager set up achievable objective or goals for the sales people appointed under him or her. Fixing sales quotas. The sales quotas, that means monthly, quarterly, yearly, is fixed either in terms of volume or value of sales to set target for the sales team. आणि सेल्स टीमने इथे ऑलवेज सेल्स मॅनेजमेंट मध्ये जर बघितलं तुम्ही, प्रॅक्टिकली कधी ऐकलं असेल तर यांना स्पेसिफिक टार्गेट दिले जातात. ह्या मंथ मध्ये एवढा सेल झालाच पाहिजे, त्या 6 मंथ मध्ये, ह्या इयर मध्ये इतकं टार्गेट आपण अचीव केलंच पाहिजे, असं टार्गेट असल्याशिवाय ही सेल्स मॅनेजमेंट इफेक्टिव्ह होत नाही. म्हणून हे कंपोनंट्स तुम्हाला फॉलो करावे लागतात. डिटरमाइनिंग सेल्स टेरिटरी. Every sales team or salesperson is given a particular region or area as a target market where they need to penetrate
फॉर सेलिंग प्रोडक्ट और सर्व्हिसेस. आणि तुम्हाला प्रत्येक रिजन हे डिस्ट्रीब्यूट करून दिलं जातं सेल्स मॅनेजरला, सेल्स पर्सनला, जेणेकरून तुमचा एंटायर मार्केट हा कव्हर होईल आणि मॅक्सिमम सेल्स हा होईल ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू. मोटिवेटिंग सेल्स पर्सोनल, इट ऑल्सो एम्फसाइज और reviewing the work of salespeople and deriving the frequency of performance better. आणि आता काय इथे तर सेल्स पर्सनला मोटिवेट करायचं आहे, मग त्यांना काही ऍप्रिसिएशन सर्टिफिकेट, काही इन्सेंटिव्ह, काही बोनस, जे पर्सन जास्तीत जास्त सेल करतील अशांना ते प्रोव्हाइड केले जाईल. Then compensation and remuneration of salespeople. A certain appropriate salary, remuneration, allowance, commission and other benefit to the salespeople. आणि जे पर्सन जास्त सेल करतायत ना त्या किंवा ऍज अ सेल्स पीपल म्हणून ज्यांना आपण अपॉइंट केलेलं आहे त्यांना प्रॉपर ऍप्रोप्रिएट रेम्युनरेशन देणं महत्वाचं आहे. कारण काय म्हणतो आपण, हे जे फॅसिलिटी आहे, हे जे इन्सेंटिव्ह आहेत, हे जे कमिशन आहे, दिस इज द पार्ट ऑफ मोटिवेशन. काही आपल्याला कंपल्सरी द्यावे लागतात, काही ऍज अ पार्ट ऑफ मोटिवेशन म्हणून द्यावे लागतात. यामुळे नक्कीच आपला सेल हा इन्क्रीज होणार आहे. दॅट्स वाय. कंट्रोलिंग सेल्स फोर्स. Exercising sufficient control by monitoring the performance of the sales personnel is also crucial function of sales management. हे फार महत्वाचं असतं. कारण सेल्स मॅनेजमेंट म्हणजे काय, तुम्ही आता तुमच्या सेल्स पीपल वरती काय म्हणतो आपण, म्हणजे मार्केटिंगचा जॉब आहे हा, तर आपण प्रत्येक पर्सन वरती काही कंट्रोल नाही ना करू शकत. म्हणजे तो कोणत्या एरियामध्ये गेलाय, मग तो किती कंझ्युमरना व्हिजिट केलेली आहे, त्यांनी किती कंझ्युमरना त्यांनी कन्व्हिन्स केलेलं आहे. दॅट इज वाय हिअर सेड दिस इज व्हेरी क्रुशियल फंक्शन ऑफ सेल्स मॅनेजमेंट. म्हणून हे कसं आहे, कंट्रोलिंग सेल्स फोर वरती करणं हा क्रुशियल जॉब आहे. ब्रँडिंग, लेबलिंग अँड पॅकेजिंग. The sales personnel gather customer feedback on the acceptability of the product, packaging, presentation, branding and labeling. आणि सेल्स मॅनेजमेंट साठी जास्तीत जास्त सेल होण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टीवरती सुद्धा कॉन्सन्ट्रेट करणं महत्वाचं आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग हिअर वी गिव्ह फीडबॅक. कंझ्युमरचे फीडबॅक फार मॅटर करतात. म्हणून मग पॅकेजिंग साठी असेल, प्रेझेंटेशन साठी असेल, ब्रँडिंग साठी असेल, लेबल साठी असेल, आपण कंझ्युमर कडून फीडबॅक घेणं खूप महत्वाचं आहे. मॅनेजिंग डिस्ट्रीब्युशन चॅनल. It also ensure keeping track on the marketing channel and filling the loopholes if any. डिस्ट्रीब्युशन चॅनल तुम्हाला काय करायचे आहे, तिथे मॅनेज करायचे आहे. It also ensure keeping track on the marketing channel. Sales promotion. The product advertising and other promotional tacking are also determined through the sales management function. सेल्स प्रोडक्ट ऍडव्हर्टायझिंगला सुद्धा काय करा किंवा प्रमोशनला ट्रॅक करा तुम्ही, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट कितपत झालेला आहे, म्हणजे तुम्हाला त्याची आयडिया येईल की आपल्याला कोणत्या प्रोडक्टची अजून जास्त ऍड करायची आहे किंवा कोणत्या प्रोडक्टचं जास्त प्रमोशन करावं लागेल. ऑर्गनायझिंग अँड सपोर्ट सर्व्हिसेस. It includes handling of queries and solving problem of the sales personnel through proper guidance and support services. It includes handling queries and solving problem of sales personnel. म्हणजे आता सेल्स पर्सन जर कंझ्युमरना व्हिजिट करताय तर त्यांचे काही क्युरीज आहेत का किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत का, हे तुम्ही काय करा, सॉल्व्ह करा आणि त्या पर्सनना सपोर्ट करा. म्हणजे नक्कीच तुमच्या गायडन्सच्या अंडर मॅक्सिमम सेल्स हा केला जाऊ शकतो. आणि लास्ट पॉइंट आहे आफ्टर सेल सर्व्हिसेस. The customer recognize the company mostly through the effectiveness and efficiency of the after sale services it provide, which is the concern of sales management. आणि मॅक्सिमम सेल्स प्रोव्हाइड करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे किंवा मॅक्सिमम आफ्टर सेल सर्व्हिस प्रोव्हाइड करणं महत्वाचं आहे, बिकॉज इट्स डायरेक्टली इम्पॅक्ट ऑन आवर इन्क्रीजिंग सेल्स. दॅट्स वाय. थँक यू.